हाय फ्रेंड्स, तर लास्ट टाइम आपण जे लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये आपण जनरल एज्युकेशन या टॉपिकबद्दल डिस्कशन केले होते आणि त्या रिलेटेड MCQs बघितले होते. तर त्या टॉपिक रिलेटेड आणखीन काय जे MCQs आहेत त्याचे लेक्चर्स मी लवकरच अपलोड करेन. तर आज आपण नेक्स्ट लेक्चर बघणार आहे वोकेशनल एज्युकेशन. तर बघा, वोकेशनल एज्युकेशन जसं जनरल एज्युकेशनमध्ये आपण ॲन्सेंट, मेडिल्यू, ब्रिटिश आणि पोस्ट इंडिपेंडन्स काळ जे बघितले होते, तसंच वोकेशनल एज्युकेशनमध्ये पण कशी डेव्हलपमेंट होत गेली या काळात हे आत्ता आपण फर्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहे. तर बघा, फर्स्ट पॉईंट काय आहे, इव्हॅल्युएशन ऑफ वोकेशनल एज्युकेशन. म्हणजे वोकेशनल एज्युकेशनमध्ये कसे विकास होत गेला हे बघणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲन्सेंट इंडिया. आता यामध्ये काय बघा, फर्स्ट काय दिले मी, एज्युकेशन फोकस्ड ऑन स्किल बेस्ड लर्निंग थ्रू गुरुकुल्स अँड अप्रेंटिसशिप. मग बघा, मी लास्ट लेक्चरला पण याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जो प्राचीन काळ होता त्यावेळी गुरुकुल सिस्टीम होती. मग यामध्ये काय सांगितलं आहे बघा, आता त्यामध्ये कार्पेंट्री, विविंग, ॲग्रिकल्चर म्हणजे काय, गुरुकुल पद्धतीत विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं जात होतं ते कसं होतं की शेती रिलेटेड होतं, विणकाम शिकवली जायची, परत मातीची भांडी वगैरे तयार करणे, सुतारकाम यासारखी जे म्हणजे व्यावसायिक कौशल्य होती ती शिकवली जात होती. आणि हे शिक्षण म्हणजे जसं की उपजीविकेशी जोडलं गेलं होतं, जीवनाशी होतं ॲक्च्युली, फक्त बुक्स रिलेटेड असं शिक्षण नव्हतं. तर हे आहे ॲन्सेंट काळ. त्याच्यामध्ये नेक्स्ट काय आहे, मेडिल्यू पिरियड. याच्यामध्ये काय आहे बघा, स्किल्स पास्ड थ्रू गिल्ड्स अँड फॅमिली ट्रॅडिशन. म्हणजे काय की जे मध्ययुगीन काळ होतं याच्यामध्ये कौटुंबिक परंपरेतून गिल्ड म्हणजे व्यावसायिक गट जे होते त्यांच्याद्वारे शिक्षण आणि कौशल्य पुढे जात होती. जसं की आपण म्हणतो बघा घराणेशाही, की घराण्यातून पारंपरिक वारसा भेटला आहे त्याला, तो त्या प्रकारची हे होतं की त्या काळात शिक्षण पद्धती होती. प्रत्येक घरात, प्रत्येक समाजात काही ना काही विशिष्ट व्यवसाय कला होती, ती त्यांच्याद्वारे पुढच्या पिढीला दिली जात होती. हे होतं मेडिल्यू काळ. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो काळ होता तो ब्रिटिश काळ. आता ब्रिटिश काळामध्ये काय झालं की इंट्रोडक्शन ऑफ इंडस्ट्रियल अँड टेक्निकल स्कूल्स टू सर्व इंडस्ट्रीज. म्हणजे काय, जे टेक्निकल आणि इंडस्ट्रियल जे स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत ते तयार झाले. पण ते जे सगळे टेक्निकल स्कूल्स असतील किंवा इंडस्ट्रियल स्कूल्स असतील ते फक्त ब्रिटिश ते त्यांच्या उद्योगासाठी उपयोग करून घेत होते. नंतरचा काळ जो आहे तो आहे पोस्ट इंडिपेंडन्स. आता याच्यामध्ये मी काय सांगितलं आहे बघा, वोकेशनलायझेशन बिकम पार्ट ऑफ द नॅशनल एज्युकेशन सिस्टीम. म्हणजे काय की शिक्षण हे केवळ म्हणजे पुस्तकांपुरतं लिमिटेड नाही राहिलं पाहिजे, ते त्याच्याद्वारे आपल्याला उद्योग भेटला पाहिजे, रोजगार भेटला पाहिजे. हे या काळामध्ये झालं की शिक्षण अशा प्रकारे दिलं जाऊ लागलं की त्याच्यातून रोजगार भेटेल, याच्यावर मेनली फोकस केलं गेलं. आणि जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज आहेत त्यांनी या व्यावसायिक शिक्षणावर फोकस केलं, भर दिला की शैक्षणिक जी धोरणं आहेत ती अशा प्रकारे बनवली की आपल्याला शिक्षणाद्वारे रोजगार मिळतील, व्यवसाय मिळतील, ते फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नाही राहिले पाहिजे. तर हे आहे इव्हॅल्युएशन ऑफ वोकेशनल एज्युकेशन. एक तर मी आता याच्यामध्ये सांगते तुम्हाला की मोस्टली तुम्ही जर बघितलं ॲन्सेंट इंडिया, मेडिल्यू पिरियड, ब्रिटिश पिरियड, पोस्ट इंडिपेंडन्स, याच्यामध्ये जे पण जनरल एज्युकेशनमध्ये आहे तेच वोकेशनल एज्युकेशनमध्ये पण सांगितलं आहे. जनरल एज्युकेशनमध्ये ओव्हरऑल जे आपलं एज्युकेशन आहे म्हणजे प्री प्रायमरीपासून ते हायर लेवलपर्यंत त्याची कन्सेप्ट घेऊन इव्हॅल्युएशन सांगितलं होतं. आणि आता जे आपण बघतोय
ते फक्त वोकेशनल एज्युकेशनमध्ये कशी हे केली आहे ते आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. हवं तर तुम्ही कंपॅरिझन करून स्टडी करू शकता. सो आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे पॉलिसीज. आता जसं जनरल एज्युकेशनमध्ये आपण पॉलिसीज बघितला, पॉलिसीज तशा आपण वोकेशनल एज्युकेशनमध्ये पण बघणार आहे. आणि हा सगळा जो सिलेबस आहे तो एक्झाम ओरिएंटेड आहे. सो एक्झाममध्ये जसं सिलेबस आहे, जसे पॉईंट्स आहेत तसेच पॉईंट घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करते आहे आणि जे पण स्टडी मटेरियल आहे ते मी अवेलेबल करून देणार आहे. सो नेक्स्ट जो पॉईंट आहे तो काय आहे, पॉलिसीज फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड वोकेशनल एज्युकेशन. म्हणजे बघा आता त्याच्यात काय आहे, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन. आता नॅशनल पॉलिसीमध्ये कसं बघा की जे माध्यमिक स्तर असेल त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा समावेश केला गेला. आपण NPE नॅशनल एज्युकेशनचं लास्ट टाईम पण बघितलेलं आहे की व्यावसायिक शिक्षणावर भर दिला गेला आहे. सेकंड काय आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन. आता नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन म्हणजे काय बघा की कौशल्य विकास मोहीम. तर 2015मध्ये जी कौशल्य विकास मोहीम राबवली गेली त्याच्यामध्ये काय केलं की जे विविध क्षेत्र असतील, म्हणजे जसं की IT असेल, ॲग्रिकल्चर असेल किंवा अदर जे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्याचे एकत्र उपक्रम केले गेले. हे राष्ट्रीय कौशल्य विकास मोहीम 2015मध्ये करण्यात आलं. त्याच्यानंतर काय आहे, NSQF म्हणजे काय, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं आहे, लिंक्स एज्युकेशन अँड ट्रेनिंग. म्हणजे काय केलं की एज्युकेशन तर आपण घेतोयच पण त्याच्या रिलेटेड ट्रेनिंग पण प्रत्यक्ष केलं तर ते अधिक चांगलं समजतं. त्यामुळं नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमध्ये त्यांनी काय केलं की कौशल्य आणि प्रशिक्षण याचा, जे शिक्षण घेतो त्याचं प्रशिक्षण देण्याचा समन्वय साधला. त्याच्यानंतर आहे स्किल इंडिया मिशन. आता स्किल इंडिया मिशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKK. जर PMKKमध्ये आपल्याला काय माहिती आहे की जे तरुण पिढी आहे, युवा आहेत, त्यांना काय केलं गेलं आहे की विनामूल्य मोफत प्रशिक्षण दिलं जातं. जे रोजगार असतील त्याच्या रिलेटेड मोफत प्रशिक्षण दिलं जातं. आणि PMKKमध्ये ऑलमोस्ट बऱ्यापैकी स्किल्सचे जे काय अगदी आत्ता जे इंट्रोड्यूस झाले AI याचेसुद्धा ट्रेनिंग्स विनामूल्य दिले जातात. क्लाउड असेल, AI असेल किंवा तुमचं कार्पेंट्री असेल, वेविंग असेल, त्याचे सगळ्याचे ट्रेनिंग हे PMKKमध्ये विनामूल्य दिले जाते. नंतर काय आहे, NEP नॅशनल पॉलिसी एज्युकेशन. तर NEPमध्ये बघा 2020चं आपण NEPचं आधीच बघितलं आहे की त्यांचं टार्गेट काय आहे की 2025पर्यंत 50% जे विद्यार्थी आहेत त्यांना ॲटलिस्ट वोकेशनल एज्युकेशन घेता आलं पाहिजे. जे काय व्यावसायिक शिक्षण आहे त्याच्यामध्ये आपल्याला 50% विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे, हे त्यांचं टार्गेट आहे NEP 2020चं. तर या आहेत पॉलिसीज ह्या नॅशनल एज्युकेशनसाठी. आता बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप. आता ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोपमध्ये आपण काय बघतो की बघा टू प्रोव्हाइड जॉब ओरिएंटेड एज्युकेशन. म्हणजे काय की जे काही जॉब मिळेल असे जे एज्युकेशन आहेत ते प्रोव्हाइड केले गेले पाहिजेत. म्हणजे की बघा आता आपण जर इंजिनिअरिंग केलं तर त्याच्यामध्ये पण खूप सारे ट्रेड्स आहेत. मेकॅनिकल असेल, IT असेल, कम्प्युटर सायन्स असेल, ENTC असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल. तर जसं की ITIमध्ये ड्राफ्ट्समन असेल, इलेक्ट्रिशियन असेल. तर या सगळ्यामध्ये काय केलं गेलं आहे की आपल्याला असं शिक्षण दिलं जातं की ज्याच्यामुळे आपल्याला रोजगार मिळू शकतो किंवा नोकरी मिळू शकते. त्यानंतर काय आहे,
डेव्हलप एम्प्लॉयेबल स्किल इन स्टुडंट. म्हणजे काय की जे काय आपल्यामध्ये असे स्किल दिले जातात की जे एम्प्लॉयेबल असतील आपल्यासाठी. त्यानंतर ब्रिज द गॅप बिटवीन एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट. आता जो शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये जो काही गॅप आहे, तर ती तरी विद्यार्थी तर शिक्षण घेत आहेत, पण शिक्षण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी नाही भेटत आहे, किंवा काहीतरी स्किल लॅक असल्यामुळं, किंवा एज्युकेशनचं लेवल ऑफ एज्युकेशन त्या लेवलची नसल्यामुळं, तर यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल, हे सगळ्या पॉईंट्समध्ये जी शिक्षण आणि जॉब किंवा रोजगारामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती कमी करण्याचं मेन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर काय आहे, प्रमोट सेल्फ एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेनरशिप. आता बघा, आपण जॉब तर करू शकतो, पण स्वतः उद्योग करणं हे खूप म्हणजे एंटरप्रेनरशिपचं जे लीडरशिप आहे ही प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असली पाहिजे, किंवा हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की ती लीडरशिप, ते सेल्फ एम्प्लॉयमेंट विद्यार्थ्यामध्ये वाढवणं. आणि बघा त्यानंतर काय आहे, इंटिग्रेट थेरी विथ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. म्हणजे काय की जी काय थेरी आपण शिकतोय ती प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला अवलंबता आली पाहिजे, म्हणजे ॲप्लाय करता आली पाहिजे. आपण कोणत्या पण विषयाशी रिलेटेड जर नॉलेज घेत असेल तर ते आपल्याला ॲक्च्युअल लाईफमध्ये, आपल्या ॲक्च्युअल वर्किंग प्रोसेसमध्ये ते आपल्याला ॲप्लाय करता आलं पाहिजे. ते नाही की फक्त पुस्तकांसाठी, एक्झामसाठी राहिलं पाहिजे. हे ऑब्जेक्टिव्ह आहे. आता स्कोप बघा, कवर्स ट्रेड्स लाईक ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, कॉमर्स, हेल्थ अँड IT. म्हणजे बघा, जे काय विविध क्षेत्र आहेत, म्हणजे जसं की शेती असेल, इंडस्ट्री असेल, किंवा आरोग्य असेल, किंवा पर्यटन असेल, या सगळ्या क्षेत्रांचा समावेश केला गेला आहे, किंवा ती सगळी क्षेत्र कवर केली गेली आहेत वोकेशनल एज्युकेशनमध्ये. त्यानंतर काय आहे, कॅन बी इम्प्लिमेंटेड ॲट सेकंडरी, हायर सेकंडरी अँड हायर एज्युकेशन लेवल. म्हणजे बघा, हे शिक्षण आहे ते माध्यमिक, उच्च माध्यमिक, तांत्रिक स्तरावर देता येते. म्हणजे अगदी आपल्याला माध्यमिक लेवलपासून वोकेशनल ट्रेनिंग स्टार्ट केलं जातं, आणि ॲट द हायर लेवलपर्यंत ते आपल्याला दिलं जातं. ते कसं, ते पुढं आपण बघणारच आहे. तर चला नेक्स्ट पुढं आहे स्टेजेस फॉर इंट्रोडक्शन ऑफ वोकेशनल एज्युकेशन. वोकेशनल एज्युकेशनचं जे काय इंट्रोडक्शन दिलं गेलं आहे त्याच्या काही स्टेजेस आहेत, त्या आता आपण बघणार आहे. तर फर्स्ट स्टेज काय आहे, प्री वोकेशनल एज्युकेशन. आता बघा, प्री वोकेशनल म्हणजे काय, पूर्व व्यावसायिक. याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, बेसिक अवेअरनेस अबाउट वर्क, डिग्निटी ऑफ लेबर, इंट्रोड्यूस सिम्पल प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज. म्हणजे बघा की बेसिक जो अवेअरनेस आहे कामाबद्दलचा तो समजला गेला पाहिजे विद्यार्थ्यांना किंवा मुलांना, आणि कामाबद्दलचा जो आदर आहे, डिग्निटी ऑफ लेबर, हे त्यांच्यामध्ये या कमी वयातच रुजलं गेलं पाहिजे. आणि जी काही सोपी कामं असतील, प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी असतील, ती या स्तरामध्ये करून घेतले जातात. म्हणजे कसं की जी महत्त्वाची आणि साधी सोपी कामे असतील ती या पूर्व व्यावसायिक स्तरामध्ये शिकवली जातात प्री वोकेशनल एज्युकेशनमध्ये. म्हणजे सिम्पली सांगायचं झालं तर बघा, स्कूलमध्ये आपल्याला बागकाम वगैरे किंवा हस्तकला वगैरे हे करायला लावलं जातं. हे म्हणजेच आपलं वोकेशनल एज्युकेशनची सुरुवात असते, आपल्याला ते शिक्षण दिलं जात असतं. त्याच्यानंतर येतं सेकंडरी लेवल. आता सेकंडरी लेवलमध्ये बघा की काय सांगितलं मी, इंट्रोडक्शन ऑफ स्किल बेस्ड सब्जेक्ट. म्हणजे जे स्किल बेस्ड सब्जेक्ट आहेत ते इंट्रोड्यूस केले जातात. आता स्किल बेस्ड सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला संगणक वगैरे असेल, किंवा हे असतं
अभियांत्रिकीमध्ये पण असतं की टेक्निकल विभाग असतो, टेक्निकल विभागामध्ये तुम्ही विषय घेऊ शकता, किंवा संगणक लॅब असते तो विषय घेऊ शकता. तर या प्रकारचे जे विषय आहेत ते या सेकंडरी लेवलमध्ये, म्हणजे फक्त त्याचं इंट्रोडक्शन लेवलपर्यंत सिलेबस असतो, इन डेप्थ नसतो. त्याच्यानंतरची जी स्टेज आहे हायर सेकंडरी लेवल. आता बघा याच्यामध्ये काय केलं जातं की थोडी लेवल वाढवली जाते आणि त्या विषयाचं म्हणजे जे काही नॉलेज आहे त्याची लेवल वाढवली जाते आणि एक्स्ट्रा सब्जेक्ट्स येतात. जसं की तुम्हाला आता 11th-12thला माहिती असेल की इलेक्ट्रॉनिक्स वगैरे किंवा IT असतं, त्यानंतर टुरिझमचा सब्जेक्ट असतो. तर असे जे सब्जेक्ट्स असतात ते तुम्ही चॉईस करू शकता, त्याच्यानुसार आपल्याला ते व्यावसायिक शिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर जी स्टेज येते ती असते हायर टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे बघा आता हे तर तुम्हाला माहितीच असणार आहे ऑब्वियसली. हायर टेक्निकल इन्स्टिट्यूशन म्हणजे बघा ITI, पॉलिटेक्निक एक्सेट्रा. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जे टेक्निकल नॉलेज असतं त्याचं एक्सपोजर असतं. जे काही टेक्निकल आपला सब्जेक्ट असेल, ट्रेड असेल, त्याच्यामधलं इनडेप्थ स्किल्स असतील, नॉलेज असतील, ते आपल्याला विथ प्रॅक्टिकल दिलं जातं. आणि जे काय आपण स्कूल कॉलेजेसमध्ये शिकलेलो असतो तो ॲक्च्युअल आपण जॉबमध्ये ॲप्लाय करत असतो. तर हे अशा प्रकारे विविध स्टेज आहेत वोकेशनल एज्युकेशनच्या, ज्या की आपण स्कूलपासून कॉलेजेसपर्यंत शिकत असतो. त्याच्यानंतर आहे कन्सेप्ट अँड मीनिंग ऑफ वर्क एक्सपिरियन्स SUPW. आता बघा आता वर्क एक्सपिरियन्स म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती असेल की कामाचा अनुभव. जसं की आता तुम्ही कुठेही काम केलं असेल तर तिथला एक्सपिरियन्स तुम्हाला असतो. तसंच याच्यामध्ये बघा मी काय सांगितलं आहे, पार्टिसिपेशन इन प्रोडक्टिव्ह वर्क टू ॲप्लाय क्लासरूम लर्निंग. म्हणजे जे आपल्याला शिकवलं जातं क्लासरूममध्ये असू दे, कॉलेजेस लेवलला असू दे, स्कूलमध्ये असू दे, ते प्रत्यक्ष आपल्याला करणं, ॲप्लाय करायला आलं पाहिजे. म्हणजे आता जर एक्झाम्पल मी स्कूलचं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आता छोटी छोटी कामं शाळेत शिकवली जातात. जसं की शाळेची बाग सांभाळणं वगैरे, झाडं लावणं वगैरे या प्रकारे. म्हणजे ॲक्च्युली आता जसं की आता कॉलेज लेवलला जर आपण बघितलं तर आपल्याला एखादं जॉब तयार करायचं असेल सपोज, तर त्याच्यासाठी आपण आधी थेरॉटिकल नॉलेज, त्याच्यानंतर आपण जेव्हा प्रॅक्टिकल असतं तेव्हा तो ॲक्च्युअलमध्ये जॉब तयार करतो. अशा प्रकारे जे काय आहे ते वर्क एक्सपिरियन्स असणं, जे आपण क्लासरूममध्ये शिकतो ते आपल्याला वर्क ॲप्लाय करता आलं पाहिजे. वर्क एक्सपिरियन्स याच्यामध्ये येतं. SUPW म्हणजे काय, सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क. आता ही जी कन्सेप्ट आहे ती कोठारी कमिशनची कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की जी समाजाला उपयुक्त अशी प्रोडक्टिव्ह कार्य आहेत ती शिकवणं किंवा राबवणं हे याच्यामध्ये SUPWमध्ये येतं. म्हणजे की जसं बघा आता स्वच्छता मोहीम असेल किंवा समाजसेवा असेल किंवा पर्यावरणपूरक वस्तू तयार करणं, या सगळ्या ज्या हे आहेत ती कामं आहेत ही सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क आहेत. म्हणजे याच्या थ्रू काय होते की आपण समाजामध्ये ॲक्टिव्ह राहतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये सामाजिक भावना किंवा एकत्रित टीमवर्क करण्याची जी ॲबिलिटी असते ती वाढते. तसंच आपण जेव्हा सगळ्यांसोबत कामं करत असतो तेव्हा आपलं सोशल म्हणजे सेल्फ जबाबदारी काय असतात हे आपल्याला समजतं आणि आपल्या कामाबद्दलचा आदर वाढतो. या सगळ्यामुळं ही सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क ही कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सो नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ज अँड स्कोप ऑफ प्री वोकेशनल एज्युकेशन. आता प्री वोकेशनल एज्युकेशन म्हणजे काय, तर पूर्व
व्यावसायिक एज्युकेशन. तर याच्यामध्ये बघा आता मी काय सांगितलं आहे, टू डेव्हलप ॲटिट्यूड अँड रिस्पेक्ट टुवर्ड्स मॅन्युअल वर्क. आता मॅन्युअल वर्क म्हणजे काय, तर हाताने केलेले काम. तर याच्यामध्ये काय की जे आपण हाताने काम करतो त्याच्याबद्दल रिस्पेक्ट वाढला पाहिजे. जी काय त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. की असं आत्ता टेक्निकल युग एवढं पुढं चाललं आहे की आपल्याला हाताने केलेली कामं म्हणजे असं नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहतो. पण ॲक्च्युअलमध्ये ही जे आहे नकारात्मकता हे दूर करण्यासाठी प्री वोकेशनल एज्युकेशनचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की जे मॅन्युअल वर्क आहे त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं गेलं पाहिजे. क्रिएट अवेअरनेस अबाउट डिफरंट ऑक्युपेशन, म्हणजे ज्या काही व्यवसायाच्या डिफरंट हे आहेत संधी आहेत त्या समजल्या पाहिजेत किंवा त्या तयार झाल्या पाहिजेत. म्हणजे जसं की आता शिलाई असेल किंवा इलेक्ट्रिशियनचं असेल किंवा शेती करणं असेल, सुतारकाम असेल, अशा विविध क्षेत्रांची जर आपल्याला माहिती असेल तर त्याच्यामुळे आपल्याला समजतं की कोणत्या क्षेत्रात हे आहे संधी आहे किंवा त्या क्षेत्रांची ओळख होते, त्या कामांची आपल्याला ओळख होते. हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे प्री वोकेशनल एज्युकेशनचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हेल्प स्टुडंट्स डिस्कवर इंटरेस्ट अँड ॲप्टिट्यूड्स. आत्ता बघा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कळतं की जर कोणतं काम करत असेल तो तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं काम आवडते कोणतं काम आवडत नाही. त्यामुळं काय होतं की जे काम आवडते तेच काम तो भविष्यात स्वतःच्या जॉबसाठी करिअरसाठी चॉईस करू शकतो. त्यामुळे त्याला स्वतःची क्षमता कळून येते. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट प्रिपेअर फाउंडेशन फॉर वोकेशनल कोर्सेस ॲट अ हायर लेवल. आता बघा जे काय हायर लेवलसाठी आपण शिक्षण घेणार आहे त्याच्यासाठी फाउंडेशन बेस तयार होतो. जसं की तुम्ही जर सपोज 11th-12thला जर टेक्निकल ठेवलं असेल तर त्याचं जर तुम्ही पुढे इंजिनिअरिंगला वगैरे जर ॲडमिशन घेतलं तर तिथं तुमचा पाया तयार झालेला असतो 11th-12thमध्येच की तुम्हाला माहीत असतं टेक्निकलमध्ये कोणत्या कन्सेप्ट असतात काय असतं. त्यामुळे तुम्हाला पुढं त्याची जी बेसिक असतं फाउंडेशन ते क्लिअर झालेलं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉब्लेम्स अँड इश्यूज इन वोकेशनल एज्युकेशन. आता वोकेशनल एज्युकेशनमध्ये पण काही प्रॉब्लेम्स असतील किंवा इश्यूज असतील ते आपण बघणार आहे. जसं की लॅक ऑफ ट्रेंड टीचर्स. आता तुम्हाला माहितीच आहे जनरल एज्युकेशन आणि वोकेशनल एज्युकेशनचे प्रॉब्लेम्स आणि इश्यूज सेम आहेत. तुम्ही जर नीट बघितलं तर दोन्हीचे इश्यूज सेम आहेत. तर बघा फर्स्ट काय आहे लॅक ऑफ ट्रेंड टीचर्स, म्हणजे जे शिक्षक आहेत ते त्या लेवलचे प्रशिक्षक किंवा अनुभवी वर्क एक्सपिरियन्स त्यांना तेवढा नाही आहे, नॉलेज एक्सपिरियन्स त्या लेवलचं नाही आहे. त्यानंतर पुअर लिंकेज बिटवीन इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूशन, म्हणजे बघा जे काय तुम्ही शिक्षण ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये घेत आहे किंवा ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचं आणि इंडस्ट्रीचं जे लिंकेज आहे ते कमकुवत आहेत. त्यामुळं काय होतं की कॅम्पस येत नाहीत, जेवढे जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यामध्ये तेवढे कॅम्पस येत नाहीत. त्यामुळं विद्यार्थ्यांना तेवढा जॉब्स अवेलेबल होत नाही. तेच जर लिंकेज जर चांगलं असेल, बॉन्ड जर चांगला असेल तर त्या इंडस्ट्रीत कॉलेजेसमध्ये येऊन कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे झाले तर विद्यार्थ्यांना जास्त संधी अवेलेबल्स होऊ शकतात. पण ॲक्च्युली त्या लेवलचा बॉन्ड नाही आहे, तो पुअर आहे, त्यामुळं ते प्रॉब्लेम्स येत आहेत. इनॲडेक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड फंड्स, म्हणजे बघा जे काही फंड्स आहेत किंवा निधी आहे किंवा जे साधन सामग्री आहे साहित्य आहे त्यांची कमी आहे. त्यामुळं पण वोकेशनल एज्युकेशनमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे जर तुम्ही एखादं थेरॉटिकल कन्सेप्ट शिकताय तर ॲक्च्युअल प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटसाठी ज्या काही मशिनरी अवेलेबल म्हणजे लागणार आहेत त्यात जर अवेलेबल नसतील तुम्हाला ॲक्च्युअल वर्क एक्सपिरियन्स येणारच नाही आहे. सो हे एक ड्रॉबॅक आहे
त्यानंतर लो सोशल एक्सेप्टन्स ऑफ वोकेशनल स्ट्रीम. म्हणजे बघा, जे काय समाजात आहे ना, व्यावसायिक शिक्षणाची प्रतिष्ठा कमी आहे. म्हणजे सपोज जर मेकॅनिकल असेल तर लोकांना असं वाटतं की नाही बाबा, IT मध्येच पाहिजे. हे जे डिफरन्स आहे व्यावसायिक शिक्षणामध्ये, हे कमी झाले पाहिजेत. त्याच्यानंतर मिसमॅच बिटवीन कोर्सेस अँड लोकल जॉब डिमांड्स. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर जसं लोकल म्हणजे तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात ज्या जॉबची डिमांड आहे तेच जर तुम्ही शिक्षण घेतलं तर खूप सारे चान्सेस आहेत की तुम्ही लोकली खूप छान सेटल होऊ शकता. पण ॲक्च्युली असं होत नाही. तर जे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि जे जॉब डिमांड्स आहेत हे मिसमॅच असतात. तर हा एक खूप मोठा इश्यू आणि प्रॉब्लेम आहे वोकेशनल एज्युकेशनमध्ये. तर हे एवढे पॉईंट आपल्या सिलेबसला आहेत, ते शॉर्टली मी घेतलेले आहेत. मोस्टली आपण जास्तीत जास्त MCQजवर फोकस करणार आहे. मी परत सांगते आहे की आपण एक्झाम ओरिएंटेड स्टडी करणार आहे, नाही की आपण रट्टा मारणार आहे. सो तुम्ही थेरॉटिकल जे पॉईंट्स आहेत ते समजून घ्या की ॲक्च्युली काय आहे. आणि एकदा तुमचे थेरॉटिकल पॉईंट्स क्लिअर झाले की मग मोस्टली आपण MCQज थ्रू बाकीचं जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते क्लिअर करणार आहे. आत्ताच मी सांगते की वोकेशनल एज्युकेशन आणि जनरल एज्युकेशनमधले पॉईंट्स ऑलमोस्ट सेम आहेत. आणि तुम्ही जर नीट डिफरन्शिएट करून जर स्टडी केला, कंपॅरिझनमध्ये स्टडी केला, तर दोन्ही टॉपिक तुमचे क्लिअर होणार आहेत. सो तुम्ही वोकेशनल एज्युकेशन आणि जनरल एज्युकेशन हे कंपॅरेटिव्ह स्टडी करा. त्यामुळे तुमचे दोन्ही टॉपिक क्लिअर होतील. आणि ज्या काही कमेंट्स येत आहेत त्या कमेंट्सला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते आहे. सो जे काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा स्टडी मटेरियल रिलेटेड असेल, मी लवकरात लवकर तुम्हाला टेलिग्राम लिंक प्रोव्हाइड करेल, जिथे तुम्हाला सगळ्या नोट्स, जे काही स्टडी मटेरियल आहे, जसे क्लासेस होतील तसे मी अवेलेबल करून देईन. आणि ज्या काही कमेंट्स येतात त्याच्यामध्ये मोस्टली स्टडी मटेरियलबद्दलच विचारलं जातं आहे. मी परत सांगते, मी लवकरात लवकर टेलिग्राम लिंक देऊन तुम्हाला स्टडी मटेरियल अवेलेबल करून देईन. सो आजचं लेक्चर, जो काही टॉपिक आहे आपला वोकेशनल एज्युकेशनमधले सगळे पॉईंट आपण बघितलेले आहेत आणि सगळं क्लिअर केलेलं आहे. आणि लवकरात लवकर आपण वोकेशनल एज्युकेशन रिलेटेड जे काही MCQज आहेत ते मी घेऊन नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करेन. आणि थँक्यू. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड डे. बाय.